आहे आहे सर, झालेलं आहे. ओके. बोला ना सर. मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर मॅन ऑफ द मॅचला तिथे वाउचर घेऊन जावा म्हणून एक वाउचर आहे. पहिला चेंडू, नो बॉलचा इशारा. कृपया सर्व संघांनी या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. सामनावीर जे काही आहेत त्यांनी या ठिकाणी, आपण ट्रॉफी ज्या ठिकाणी ठेवलं, या ठिकाणी एक स्पेशल व्हाउचर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे एका आयोजकांनी. ते स्पॉन्सर आपलं सामनावीरांनी तो व्हाउचर देखील घेऊन जायचा आहे आपल्यासाठी. स्पेशल गिफ्ट या आयोजकांनी ठेवलेला आहे. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू शिवतेजने खेळून काढलेला इथे शॉर्ट पाईन लेगला आणि धाव घेतलेली आहे. एक. आमचं तोंड खवळायला समोर ठेवून नंतर समाचार चला कृपया आयोजक कर्णधार शिवतेज, नेमकं काय प्रॉब्लेम काय? आयोजक एकटे कोणतरी मैदानात जावा. पंच आणि यांच्यातला थोडीशी चर्चा. कृपया सर्वांनी जाऊ नका. सर्व खेळाडू थोडंसं साईडला थांबा. चला आपापल्या जागेवर क्षेत्ररक्षण करा. कर्णधार, आयोजक आणि या ठिकाणी पंच यांच्यातली चर्चा संपलेली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकरला ओरा चॅलेंजर संघाचा कर्णधार अक्षय, नॉन स्ट्रायकरला आलेला आहे शिवतेज. धावसंख्या आहे 2. अक्षयने मात्र टोलावलेला चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. उत्तुंग असा हा षटकार. लेजंड्स प्रीमियर लीग 2026चा चौथा सामना या मैदानावर. पॅव्हलियन मावळा वर्सेस ओरा चॅलेंजर्स. नाणेफेक जिंकलेला हा फलंदाजीला असलेला ओरा चॅलेंजर संघाचा कर्णधार. हवेत फटका मारण्याचा, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न आणि इथे गोलंदाजांनी झेल टिपलेला आहे आणि पहिला फलंदाज तंबूकडे रवाना होतोय अक्षय काकडे. गोलंदाज चिनू, आर्या हा फलंदाज. आर्या हा फलंदाज, नवीन फलंदाज ओरा चॅलेंजरचा हा युवा फलंदाज मैदानात. दोन चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकातले शांतपणे टाकलेला चेंडू, पुश केलेला आहे. स्लिप मध्ये खेळून काढलेला चेंडू. एक धाव. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू टाकतोय चिन्मय. हा मात्र शिवतेजने टोलावण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड, धावा मात्र नाही. दोन्ही फलंदाज सुरक्षित. षटक संपलेलं आहे. षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 9 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाज संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय प्रशांत. इथं आहेत म्हणा, शेजारी आहेत प्रशांत. त्यांच्याबरोबर ते आपलं काय नगरचे होते ते प्रॉपर कॅन्सल झाला. इथे मात्र 4 धावा. सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू. धावा मिळालेल्या आहेत 4. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतोय. 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू आर्याच्या बॅटमधून. उत्तुंग असा हा षटकार.
हळूहळू ग्राउंड तापतोय, बॅट्समन तापतायत, धावा मात्र इथे वाढतायत. षटकारांची आतिषबाजी मात्र आता चालू आहे ओरा चॅलेंजर संघाकडून. संपूर्ण प्रीमियम लीग या गेल्या 2 वर्षामध्ये झालेल्या या रायझिंग स्टारच्या मैदानावर हायेस्ट धावसंख्या केलेला हा संघ आता मैदानात 144 धावा 5 षटकांमध्ये केलेला हा संघ आता मैदानात उतरतोय फलंदाजीला. पुन्हा एकदा शिवतेजने टोलावलेला उत्तुंग असा हा षटकार, डीप कव्हरला मारलेला हा फटका. धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकानंतर धावसंख्या 1 बाद 26, 26 रन्स. गोलंदाज प्रमोद, टोलावलेला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. आता मात्र हळूहळू बॅट तापलेली आहे. फलंदाज मात्र इथे गोलंदाजाचे मात्र इथं प्रत्येक चेंडूचा समाचार घेत आहेत. पुन्हा एकदा टाकलेला इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल गेलेला आहे, धाव नाही. पुन्हा एकदा हा मात्र शिवतेजने टोलावलेला चेंडू मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार. इथे मात्र मैदानातल्या प्रेक्षकांनी मात्र याचं कौतुक करतायत, टाळ्या वाजवतायत. शिवतेज हा हळूहळू पेटतोय हा फलंदाज. शिवतेजच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेर गेलेला चेंडू. संघाची धाव संख्या आहे इथे मात्र तिसऱ्या षटकात 43 धावा धावफलकावर, 1 बाद 43. प्रसाद महामुनी हे सगळे तेच आहेत. अच्छा, क्रिसाईल लीगला प्रसादनेच मला तिकडे कॉल केलं होतं, अजित भालेरावांनी सांगितलं तिकडे 4 दिवस गेलो. नंतर ते बदलत गेले, 15 दिवस होते ना. जॉब करतो ना. अच्छा, ओके. 3 षटकानंतर 1 बाद 44 धाव फलकावर धावा. कोण गोलंदाजाचं नाव? वैभव. नवीन गोलंदाज वैभव. फलंदाजीला आहे शिवतेज. शुभम. टोलावलेला चेंडू मैदानाच्या बाहेर, उत्तुंग असा षटकार शिवतेजच्या बॅटमधून. आयोजकांना मात्र इथं तयारी ठेवावी लागेल. चेंडू मात्र जात आहेत मैदानाच्या बाहेर. तिकडे आणि इकडे गेले की बॉल गायब, संपला विषय, संपला. हाफ सेंचुरी संघाची, 50 धावा धावफलकावर, 1 बाद 50. चौथं षटक. पहिला चेंडू पुन्हा एकदा टोलावला, हा मात्र षटकार. लॉंग ऑनला मारलेला फटका. इथे लॉंग ऑफ, लॉंग ऑन. षटकारांची आतिषबाजी शिवतेजच्या बॅटमधून. ओरा चॅलेंजरचा संघ. धावसंख्या आहे 56. पुन्हा एकदा तिसरा षटकार. 3 चेंडू आणि 3 उत्तुंग असे षटकार
शिवतेजच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक. शिवतेज 11 चेंडूमध्ये 38 धावसंख्येवर खेळताना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र कड लागलेली. वाईडचा इशारा पंचांचा. 1 धाव संघाच्या खात्यात. शिवतेजच्या बॅटमधून हा 4था षटकार. या षटकातला अतिशय महागडं हे षटक. धावसंख्या 69. 4थ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. शिवतेज मात्र इथे फलंदाजी करतोय 12 चेंडूमध्ये 44 धावसंख्येवर. पाहूया या इनिंग मध्ये हाफ सेंचुरी करतोय का हा फलंदाज. नो बॉलचा इशारा पंचांचा. धाव घेतलेली आहे 1. चेंडू गेलेला इथे लॉंग ऑनला आणि नो बॉल. प्री हिटची संधी आर्याकडे. नो बॉल आणि प्री हिट. धाव संख्या झालेली आहे 71. या संधीचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे आर्याने आणि हा टोलावलेला उत्तुंग असा षटकार. धाव संख्या आहे 77. 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू खेळतोय आर्या. पुन्हा एकदा हा षटकार. अतिशय महागडं षटक या गोलंदाजाकडून. आणि धाव संख्या 4 षटकानंतर 1/83. 83 रन्स. लॉस फॉर 1 विकेट. आणि शेवटचं षटक. शिवतेजचे बॉलर ओमकार हा गोलंदाज आपल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय. तेरा चेंडू मध्ये 45 धावसंख्येवर खेळणारा हा शिवतेज हा फलंदाज. हा टोलावलेला चेंडू. इथे मात्र हाफ सेंचुरी केलेला हा पहिला फलंदाज. लिजेंड्स प्रीमियर लीगचा पहिला फलंदाज हाफ सेंचुरी केलेला आहे शिवतेज. नो बॉलचा इशारा आणि षटकार आणि प्री हिटची संधी. पुन्हा एकदा शिवतेजला हाफ सेंचुरी. बॅट उंचावतोय हा फलंदाज. ओरा चॅलेंजरचा हा फलंदाज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे उपस्थित हिंदी कॉमेंटेटर अमोल यादव यांचं आम्ही स्वागत करतोय. पुन्हा एकदा शिवतेजच्या बॅटमधून टोलावलेला चेंडू सीमारेषेवर अडवलेला आहे. धाव मात्र पूर्ण केलेला आहे 1. पहिला हाफ सेंचुरी ठरलेला हा फलंदाज शिवतेज. शेवटचं षटक. धावसंख्या 91 रन्स. हा पुनश्च षटकार टोलावलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 97. धाव फलकावर. शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 97 धावा. आर्या खेळतोय 12 चेंडू मध्ये 34 धावसंख्येवर आणि शिवतेज खेळतोय 15 चेंडू आणि 52 धावा. नवीन संघ आहे ना जरा. नवीन संघ आहे. थोडस त्यांना अजून बॅट्समनचा अंदाज होईल. आता हळूहळू तयार होतात. एकदा कळालं की मग पुढचं. मावळा पुन्हा आर्याने टोलावलेला चेंडू. पाहूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 4 धावा. धाव संख्या झालेली आहे. स्कोर झालेला आहे 101. पहिला संघ शतकवीर ठरलेला हा संघ. धावा आहेत 101. वाईडचा इशारा पंचांचा आणि स्ट्राईकला गेलेला आहे शिवतेज. वाईड आणि 1 धाव. 103 धावा धाव फलकावर. ओरा चॅलेंजर्स पहिला संघ ठरलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 100 पार. पुनश्च वाईडचा इशारा. रात्री 12 पर्यंत. पुनश्च शिवतेजच्या बॅट मधून हा आणखीन एक षटकार.
चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. लिजंड्स प्रीमियर लीग पहिली धावसंख्या, हायेस्ट धावसंख्या होताना ओरा चॅलेंजर संघ 110 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. 16 चेंडू मध्ये शिवतेज खेळतोय 58 धावसंख्येवर. आर्या खेळतोय 13 चेंडू मध्ये 38. पुनश्च एकदा शिवतेजच्या बॅट मधून षटकार 116. सार्थक कांबळे, सुधीर शिर्के वैयक्तिक 100 होते त्यांचे 5 षटकार. 116 धावसंख्या धावपलकावर टोलावलेला आहे शिवतेजनी. इथे मात्र 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फलंदाज तिसरा धाव घेण्याच्या नादात इथे फलंदाज नाही, 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि चौथा धाव घेताना मात्र फलंदाज धावचीत शिवतेज. 5 षटकांमध्ये संघाची धाव संख्या झाली 3 धावा. हो. नाही, नवीन आहेत ना फलंदाज, माहित नाही, अंदाज नाही. हो. 119 धावसंख्या धावफलकावर. आयोजक कृपया नवीन चेंडू द्या. आणि विजयासाठी अपेक्षित आहेत 120 धावा. पहिलं हायेस्ट धावसंख्या आजच्या दिवसातला. यानंतर होणारा सामना ब्लूमफिल्ड वर्सेस लेक विस्टा बॉईज. ब्लूमफिल्ड संघाचे कर्णधार नाणेफेकीला उपस्थित, लेक विस्टा बॉईज संघाचे कर्णधार उपस्थित. आयोजक या ठिकाणी नाणेफेक करतायत. आणि विजयासाठी अपेक्षित धावसंख्या आहे मावळा पॅव्हिलियन मावळा संघाला विजयासाठी 120 धावांची आवश्यकता. आणि इथे यानंतर होणाऱ्या सामन्याचं या ठिकाणी नाणेफेक होतंय. आजच्या दिवसातला 6वा सामना ब्लूमफिल्ड वर्सेस लेक विस्टा बॉईज. आणि हिंदीमध्ये कॉमेंट्रीला आलेले आहेत माझ्या सोबत या सामन्याचं समालोचन करण्यासाठी अमोल यादव सर. धन्यवाद सतीश सर. सभी दर्शकों को प्यार भरा नमस्कार. लीजेंड्स इसके बाद का होने वाला करारा मुकाबला, वहां पे लेक विस्टा ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है. और रंजित चोरगे, हमारे प्यारे दोस्त रंजित जी चोरगे यहाँ पे यस बल्लेबाजी के लिए आएंगे. एक तरफ रहेंगे प्रमोद, दूसरी तरफ रहेंगे प्रशांत. और जीतने के लिए चाहिए 120 रन. इस टूर्नामेंट का पहला सेंचुरी शिवतेज के बल्ले से. गेंदबाजी के लिए निधि पहला और अपने टीम की ओर से पहला ओवर लेकर आएंगे. लेक विस्टा बॉयज ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है ब्लूमफील्ड. वहां पे उठा के मारने की कोशिश, लेकिन 2 फील्डर के बीच में गेंद गिरती हुई. 1 रन से संतोष होना पड़ेगा. काफी अच्छी शुरुआत कहनी पड़ेगी इस टूर्नामेंट की. यस यस यस. फिर एक बार वहां पर रोड का चांस और ये बड़ा झटका हो सकता है. रनिंग बिटवीन द विकेट में थोड़ा सा तालमेल नहीं था. नॉन स्ट्राइकर के खिलाड़ी का कॉल था, स्ट्राइकर्स का खिलाड़ी मना कर रहा था. रन आउट होना ये बड़ा विकेट रहता है क्रिकेट में. लेकिन अब जो स्ट्राइक के बल्लेबाज है, नंबर 18 के बल्लेबाज, उनको रिस्पॉन्सिबिलिटी लेनी पड़ेगी. यहां पे 1 बाउंस अलाउ किया है लेग अंपायर ने, तो दूसरा बाउंस डाल नहीं सकते अब. अगली गेंद नंबर 18 के लिए.
फिर से उठा के मारने की कोशिश लेकिन नाकामयाब। विकेट कीपिंग का काम करे नीलेश, हमारे प्यारे दोस्त निर्मन और का एक बड़ा नाम। अक्षय काकड़े लॉन्ग ऑन की दिशा में फील्डिंग कर रहे हैं। वन बाउंस एंड आउट ऑफ द रो के लिए बेहतरीन कवर, सॉरी पॉइंट की दिशा से जाता हुआ ये क्या शॉट। पहला चौका इस इनिंग का। इस चौकों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। पहला ओवर जारी है पावर प्ले का। फिर एक बार उसी दिशा में, पहला थोड़ा सा ऊपर से खेला था, ये थोड़ा नीचे से खेला लेकिन 4 रन निकालने में कामयाब। पावर प्ले के पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान पे 10 रन। अभी भी जीतने के लिए चाहिए 110 रन। लीजेंड प्रीमियर लीग 2026 में आए हुए सभी दर्शकों को यहां पे लीजेंड प्रीमियर लीग की ओर से बहुत सारी शुभकामनाएं। सभी का स्वागत करना चाहेंगे सभी दर्शक, सभी ऑर्गेनाइजर्स। चिन्मय आए हैं अब बल्लेबाजी के लिए और गेंदबाजी के लिए। उठा के मारा है, वहां पे अक्षय काकड़े मौजूद, नहीं मौका छोड़ेंगे। एक अच्छा उम्दा कप्तान, एक अच्छा उम्दा खिलाड़ी है अक्षय काकड़े। लॉन्ग ऑन की दिशा में हमेशा बिजी रहता है। दूसरा झटका, पहली बार इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट कर रही है पेविलियन मार्वल्स टीम, मावला सॉरी। जब भी टूर्नामेंट में पार्टिसिपेट करते हैं तो थोड़ा सा मुश्किल जाता है। पहले समझना चाहिए आपको किस तरीके से साथ। फिर एक बार उसी दिशा में बार बार बीट होते हुए नए बल्लेबाज नंबर 7 की जर्सी, कीपर क्लोज आते हुए कुछ प्रेशर डालना चाहते हैं। ये टूर्नामेंट के वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर कहेंगे हम नीलेश। ये फुल टॉस बॉल, लेकिन यहां पे मौका नहीं छोड़ेंगे नए बल्लेबाज। 4 रनों के साथ अपना खुद का खाता खोला है और इस 4 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। दूसरा ओवर जारी है, रन बनाने हैं 120। 2 विकेटें गिर चुकी है, लक्ष्य काफी बड़ा है लेकिन क्रिकेट में ऐसे कहते हैं नथिंग इज इम्पॉसिबल। और ये लंबा, इस इनिंग का पहला खूबसूरत सिक्सर। The Pavilion Mavlas now, they are on fire now. इसी के बीच ओव्हर की समाप्ती हो चुकी आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 2 बाद. स्कोर काय आला? 20 ना. 20 धावा झाल्यात. 20 अजूनही 100 धावा पाहिजेत. अभी भी 100 रन्स बाकी है, तो काफी सारे रन्स बाकी है, लेकिन आपको आपके हौसले बुलंद करने होंगे. नो बॉल का इशारा, फ्री हिट, सोने पे सुहागा. अब नहले पे दहला होगा पेविलियन मावलास की ओर से. एक सुनहरा मौका है इस गेंद पे, मात्र रन आउट का चांस इस गेंद पे, बाकी कुछ भी चांसेस नहीं है. सूझबूझ के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज आर्या है, शायद तीसरा ओवर लेकर आए हैं. ये अच्छा प्रयास शिवतेज का, थोड़ा सा और 1-2 थोड़ा अगर प्रयास करते तो ये कैच हो सकता था, लेकिन आसान नहीं रहते ऐसे कैचेस. ओह, क्लीन बोल्ड कर चुके हैं गेंदबाज. तीसरा झटका लगता हुआ पेविलियन मावलास को. अब बल्लेबाजी के लिए आएंगे नया बल्लेबाज.
हाँ, एक रिक्वेस्ट है, हर एक मैच को जो टीम का एक्स्ट्रा प्लेयर रहेगा कमेंट्री बॉक्स में प्लीज आ जाइए हर एक मैच के लिए। एसटीसी लाइव के हमारे प्यारे दोस्त रंजीत जी यहाँ पे मौजूद, काफी अच्छा हर एक मूवमेंट कैमरा से कैद करते हुए हमारे प्यारे दोस्त रंजीत जी। टूर्नामेंट कहाँ पे भी होने दो, उनका लाइव जो टेलीकास्ट रहता है काफी काबिल काफी खूबसूरत नजारा फिलहाल इस राइजिंग स्टार के मैदान में। लीजेंड्स प्रीमियर लीग 2026 शिव सृष्टि में पहली बार टूर्नामेंट का ऑर्गेनाइज करते हुए, लेकिन जिस प्रकार के साथ अक्षय काकड़े चौथा ओवर लेकर आए हैं। शायद शायद एक तरफा मैच यहां पे जाता हुआ, इसके बाद का होने वाला एक करारा मुकाबला। अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए अभी तक इस मैदान का हाई स्कोर हो चुका है 119। फिर एक बार अक्षय ऑन द मार्क, दो फील्डर वहां पे शायद बॉलर कॉल कर रहे हैं। अच्छा कैच अक्षय काकड़े का, दूसरा कैच इस इनिंग का। शायद थोड़े से चौटिले हो चुके हैं, लेकिन जानते हैं या मी आलोय ग्राउंड वरती पुढे जरा। हा या लवकर, किरण आहे तिथं। ओके, लास्ट ओवर रहेगी इस इनिंग की, आखिरी 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए बहुत सारे रन। 6 गेंदों में 91 रन चाहिए, मुश्किल लक्ष्य है। 5वां ओवर लेकर आए हैं महेश आखिरी ओवर लेकर आए। दूसरे रन निकालने ना चाहते थे, लेकिन रन आउट हो चुके हैं। पेविलियन मावड़ास को थोड़ा ध्यान देना पड़ेगा, उनका ये पहला मैच है, अभी भी 3 मैचेस बाकी है। नो बॉल, फ्री हिट। हा पहिला वाईट नो, आता परत बाउंड्री, नो बॉल आणि आता बाउंड्री। यस,
कॉट बिहाइंड द विकेट आउट हो चुके हैं नीलेश, जो कि क्लोज कीपिंग कर रहे थे, जानते थे वहां एक मौका था। नीलेश ने कीपिंग के लिए अंपायर आखिरी 3 गेंदें रहेगी इस इनिंग की। सॉरी सॉरी, बैट्समैन का पैर स्टंप को लगा, इसलिए